नमस्कार. सुलभ गीता रहस्यचा आपला आजचा 7वा भाग आहे आणि हा भागाचं शीर्षक आहे सर्वम परवशम दुःखम सर्वमात्मवशम सुखम. आपण जे गीता रहस्यमधील प्रकरण सुखदुःख विवेक गेल्या भागापासून बघत आहोत त्याचा आजचा हा पुढील भाग आहे. लोकमान्य या भागामध्ये सुखदुःख विवेकमध्ये म्हणतात की आपल्या अध्यात्मशास्त्राचं हे मत आहे की प्रत्येक मनुष्याने त्याच्या क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे सुख प्राप्त करून घेणं आवश्यक आहे, नव्हे तो त्यांचा अधिकार आहे. परंतु यासाठी नेमकं सुखाचं स्वरूप काय हे त्यांना माहीत असणं फार आवश्यक आहे. कारण त्याचं नेमकं स्वरूप माहिती असलं तरच आपल्याला ते सुख प्राप्त करून घेणं शक्य आहे. गेल्या भागामध्ये लोकमान्यांनी हे सांगितलेलं होतं की संन्यास मार्गाचं जे मत आहे, जर आपण कर्म केली तर त्या कर्मापासून इच्छा निर्माण होतात आणि इच्छांपासून तृष्णा व असंतोष निर्माण होतात आणि ह्यामुळे पुढे दुःख होतं. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने कर्म हे करताच कामा नये. तर यावर लोकमान्य म्हणतात संन्यास मार्गाप्रमाणे तृष्णा व असंतोष समूळ नष्ट करणे आणि इंद्रियांच्या वृत्तीला वळण लावणे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लोकमान्यांनी सांगितलं आहे की तृष्णा व असंतोष या ज्या दोन गोष्टी आहेत त्यांचा वापर आपल्याला योग्य प्रकारे करता यायला हवा. लोकमान्य म्हणतात की असंतोष म्हणजे फक्त हाव किंवा रडवेपणा नव्हे, तर आपल्याला एखादी परिस्थिती जीवनात प्राप्त झालेली आहे आणि समजा आपण समाधानी नाही आहोत त्या स्थितीमध्ये, तर त्या स्थितीमध्ये रडत न बसता किंवा त्याच परिस्थितीमध्ये दिवस ढकलत न राहता त्यामधून यथाशक्ती शांत व समचित्ताने बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि हे प्रयत्न करण्याची जी इच्छा व त्यासाठी आवश्यक असणारा असंतोष याला आपल्या शास्त्राने मान्यता दिलेली आहे असं लोकमान्य सांगतात. आणि यावरून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की ब्रिटिश सरकार टिळकांना असंतोषाचे जनक असं म्हणत असे. आणि खरंच आपल्या केसरी व मराठा या वृत्तपत्रातील लेखांद्वारे टिळकांनी जनसामान्यांमध्ये हा असंतोष निर्माण केला होता ब्रिटिशांच्या राज्याविरुद्ध किंवा आपल्या गुलामगिरीविरुद्ध. आणि त्यातूनच हा जनसमुदाय स्वातंत्र्यासाठी त्यांनी प्रेरित केला आणि म्हणूनच ब्रिटिश सरकार त्यांना असंतोषाचे जनक म्हणत असे. महाभारतातील एक वाक्य गीता रहस्यमध्ये या संबंधीचं लोकमान्यांनी दिलेलं आहे, जे व्यासाने युधिष्ठिराला सांगितलेलं आहे. यज्ञ विद्या उद्योग किंवा ऐश्वर्याविषयी असंतोष हे क्षत्रियाचे गुण आहेत असं व्यास सांगतात. म्हणजेच असंतोषाला त्यांनी इथे चांगलं म्हटलेलं आहे. तसंच आणखी एक महाभारतातलं वाक्य गीता रहस्यमध्ये दिलेलं आहे, ते म्हणजे संतोषाने ऐश्वर्य बुडते. जर कोणी ब्राह्मण म्हणेल की मला प्राप्त झालेल्या ज्ञानामध्ये मी खुश आहे, तर तो स्वतःचा नाश करून घेईल. लोकमान्य म्हणतात असंतोष हे भावी उत्कर्षाचे तसेच प्रयत्नाचे ऐश्वर्याचे आणि मोक्षाचे देखील बीज आहे. आणि हा असंतोष म्हणजे काहीतरी ह्या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याची इच्छा, हा जर नष्ट केला तर या जगात आणि परलोकी मनुष्याची धडगत नाही. यासाठी भगवद्गीतेतलं उदाहरण लोकमान्यांनी दिलेलं आहे की अर्जुन श्रीकृष्णांना जेव्हा म्हणतो की आपलं अमृतासारखं भाषण ऐकून देखील माझी तृप्ती होत नाही आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा आपल्या विभूती मला सांगा. आणि तेव्हा कुठेही श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणाले नाही आहेत की अर्जुना हा असंतोष किंवा ही जी इच्छा तुला होते आहे ती योग्य नव्हे, आता बास झालं. तर याऐवजी श्रीकृष्णांनी त्याला आपल्या विभूती पुन्हा पुन्हा सांगितलेल्या आहेत. यावरून हे लक्षात येते की कल्याणकारक गोष्टींसाठी जो असंतोष आहे तो भगवानांना देखील मान्य आहे. यामध्ये लोकमान्यांनी भर्तृहरी हे जे नवनाथांपैकी एक महान विभूती होऊन गेले त्यांचं वाक्य दिलेलं आहे. भर्तृहरींनी म्हटलेलं आहे की गोडी किंवा इच्छा हवी पण ती यशाची, आणि व्यसन हवं ते विद्येचं. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की असंतोष किंवा इच्छा ही कुठल्या गोष्टीसाठी आपण करत आहोत. लोकमान्यांनी भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातील श्रीकृष्णांचं वाक्य दिलेलं आहे, जो मनुष्य भौतिक सुखाच्या किंवा ऐहिक सुखाच्या मागे सारखा धावतो त्याला आसुरी संपत्तीचा मनुष्य असं श्रीकृष्णांनी म्हटलेलं आहे. कारण याबद्दल लोकमान्य सांगतात की सदैव भौतिक संपत्तीमध्ये जो असंतोष आहे तो इथे त्यांनी योग्य म्हटलेला नाही आहे.
कारण भौतिक संपत्ती जी आहे किंवा विषय वासना ज्या आहेत त्या कधीही तृप्त होत नाहीत. पुढे लोकमान्य म्हणतात की दुःखकारक म्हणजे विषयासक्तीत गुंतवणारी किंवा ऐहिक जी कर्म आहेत ती सोडून स्वधर्माप्रमाणे कर्मे करणे, ही जी युक्ती आहे किंवा कौशल्य आहे यालाच कर्मयोग असं म्हणतात. आणि ह्या योगाविषयी लोकांना मार्गदर्शन करणे हेच गीतेचे खरे उद्दिष्ट आहे. विषय सुख ही जी आहेत ती आपल्याला कशामुळे प्राप्त होतात? विषयांमध्ये मनुष्य कसा ओढला जातो तर इंद्रियांमुळे ओढला जातो. परंतु या पाठी देखील मनाची आवश्यकता असते. हे स्पष्ट करताना पुन्हा एकदा गीता रहस्यमध्ये महाभारतातलं वाक्य दिलेलं आहे, चक्षुः पश्यति रूपाणि मनसा न तु चक्षुषा. याचा अर्थ हा आहे की पाहण्याचं काम केवळ डोळ्यांनी होत नाही तर त्याला मनाचं सहाय्य लागतं. मन व्याकुळ असेल तर डोळ्यांनी पाहून देखील समोरची गोष्ट आपल्याला दिसत नाही. आपण जर एखाद्या विचारात चाललो असू तर समोरून आपल्या ओळखीची व्यक्ती गेली तरी कित्येकदा आपलं लक्ष जात नाही. ती व्यक्ती हाक मारून, अरे काय बघितलं नाहीस का तू माझ्याकडे, बघूनही न बघितल्यासारखं केलंस, तेव्हा कुठे आपल्या लक्षात येतं की अरे आपण आपल्याच विचारात गुंतलो होतो म्हणून ती व्यक्ती आपल्याला दिसलीच नाही. याचप्रमाणे जर आपण आपल्याच विचारात एखादं काम करत असू तर घड्याळाचे टोले वाजले किंवा कोणी आपल्याला हाक मारली तरी देखील आपल्याला ऐकू येत नाही. तर कान बंद असतात का किंवा कानात काही बिघाड झाला असतो का? तर नाही. पण आपलं मन तिथे नसल्यामुळे आपल्याला ती गोष्ट ऐकू येत नाही. यासाठी बृहदारण्यक उपनिषदामधील वाक्य सांगितलेलं आहे की माझं मन दुसरीकडे होतं म्हणून मला ती गोष्ट दिसली नाही, माझं मन दुसरीकडे होतं म्हणून मला ती गोष्ट ऐकू आली नाही. लोकमान्य म्हणतात यावरून एक गोष्ट लक्षात येते की जी आधी भौतिक किंवा शारीरिक सुखदुःखे आहेत ती मनाचं सहाय्य असल्याशिवाय आपण उपभोगू शकत नाही. कारण इंद्रियांना मनाचं सहाय्य लागतं कुठलीही कृती करताना. आणि आध्यात्मिक सुखदुःखे ही जी आहेत ती तर मानसिकच आहेत, ती मनावरच अवलंबून आहेत. तर यामुळे सुखदुःख जर आपल्याला उपभोगायचे असतील तर त्यासाठी मनाचं जे काम आहे ते फार महत्त्वाचं आहे त्यामध्ये. आणि मनाचा जर निग्रह केला किंवा मनाला जर आपण आवरू शकलो तर आपल्याला सुखदुःखांचा उपभोग हा संतुलित पद्धतीने घेता येईल किंवा आपल्याला सुख जे काही अपेक्षित आहे ते मनाच्या निग्रहाने आपल्याला मिळवता येईल. आणि हेच आजचं आपलं जे शीर्षक दिलेलं आहे, सर्वं परवशम दुःखम सर्वमात्मवशम सुखम. हे मनूने म्हटलेलं वाक्य आहे आणि जे लोकमान्यांनी आपल्या गीता रहस्यमध्ये हे समजावण्याकरता दिलेलं आहे की जे परक्याच्या म्हणजे बाह्य वस्तूच्या ताब्यात आहे ते म्हणजे दुःख आणि जे स्वतःच्या मनाच्या ताब्यात आहे ते म्हणजे सुख. म्हणजेच थोडक्यात म्हटलं तर तुमचं मन जर तुमच्या ताब्यात आहे तर तुम्ही सुखी राहू शकता. आणि तुमचं मनच जर तुमच्या ताब्यात नाही, काही करून ते तुमच्या ताब्यात येत नाही तर तुम्हाला सुख मिळणं कठीण आहे, म्हणजेच तुम्ही दुःखी राहता. आणि याचा अनुभव आपण पदोपदी बघतो आपल्या आजूबाजूला की जे काही आपण ठरवलं आहे ते जर आपण करू शकलो नाही, सकाळी समजा आपण उठायचं ठरवलं आहे आणि अमुक वाजता रोज उठून आपल्याला व्यायाम करायचा आहे आणि आपलं मन जर आपल्या ताब्यात नाही, आपण लोळत राहिलो तर त्याच्यानंतर आपल्याला त्याचं दुःख होतं. रोज अमुक काही वाचायचं आपण ठरवलं आहे, मनाने निग्रह केला आहे आणि आपल्याला तो पाळता आला नाही, म्हणजे आपलं मन आपल्या ताब्यात राहिलं नाही तर ते वाचन होत नाही आणि आपलं जे काही ठरवलेलं टाईम टेबल असतं ते सगळं बिघडतं. अमुक वेळी अमुक करायचं कारण मन आपल्या ताब्यात नाही आहे आणि आपण दुःखी होतो. अगदी सहज साध्या गोष्टी आहेत रोजच्या जीवनातल्या. तर ह्यावरून हे लक्षात येतं की जर आपल्याला सुखी व्हायचं असेल तर आपलं मन आपल्या ताब्यात हवं आणि आपलं मन जर आपल्या ताब्यात नसेल तर आपल्याला दुःख प्राप्त होतं. महाभारतामधील एक वाक्य इथे पुन्हा दिलेलं आहे की दुःखाचे सतत चिंतन करीत न बसणे हेच दुःख निवारण्याचे म्हणजे दुःख दूर करण्याचे प्रभावी औषध आहे. तर किती मस्त सांगितलेलं आहे बघा की एखादी दुःखद घटना झाली तर ती घटना तर होऊन गेलेली असते, पण आपण जर त्यात अडकून राहिलो आणि पाठचंच ते पुन्हा पुन्हा आठवून दुःख करत राहिलो किंवा भविष्याविषयीच्या ज्या गोष्टी आहेत त्याची चिंता करत राहिलो तर आपल्याला दुःख होतं. मनाचा निग्रह जो आहे ना तो मात्र प्रत्येक मनुष्याला स्वतःला करावा लागतो. लोकमान्य सांगतात की भगवद्गीतेचं हे सांगणं आहे की कुठलंही कर्म जर आपण मनोनिग्रहाने त्यातील आसक्ती किंवा फलाशा सोडून आणि सुखदुःखा ठाई समबुद्धी ठेवून केलं की त्या कर्मापासून आपल्याला दुःख मिळत नाही.
कारण त्यापासून काय होणार आहे त्याचीच आपण चिंता करत नाही आहोत. आपण आपलं जे कर्म आहे ते चांगल्या प्रकारे करतो आहोत. आणि ही फलाशा सोडणं म्हणजे काय बरं, हे समजावताना लोकमान्य म्हणतात की फलाशा सोडणं म्हणजे मी केलेल्या कर्माचं मला कधी फळ मिळूच नये, किंवा मला फळ मिळालं तरी देखील मी ते सोडून देईन. श्रीकृष्णानं असं म्हणायचं नाही आहे. तर फलाशा सोडणं म्हणजे काय, तर त्याचं काय होईल या चिंतेत न राहणे. आता कोणतंही कर्म जर असेल तर ते नियोजन करूनच करावं लागतं. फलाशा नको म्हणजे मग त्याचं नियोजनच करता कामा नये का, तर करायला हवं. मला अमुक इतिहासाचा पेपर द्यायचा आहे आणि मी गणिताचाच अभ्यास करत बसलो तर चालेल का, नाही, मला इतिहासाचा पेपर द्यायचा आहे तर त्या विषयांचा अभ्यास मला करायला हवा, नियमित करायला हवा, परीक्षेच्या आधीपासून करायला हवा. समजा साधीशी अगदी गोष्ट, मला पोहे करायचे आहेत आणि मी रवा भाजायला घेतला, त्यामध्ये तूप घातलं, फोडणी दिली नंतर, तर त्यापासून पोहे होतील का, ती वेड्यासारखी कृती होईल. मला जे काही करायचं आहे त्याची कृती मला माहिती हवी, मला तो पदार्थ कसा करायचा माहिती हवा आणि ते मला करायचं आहे. नाही तर लोक म्हणतील की अरे गीतेमध्ये म्हटलंय फलाशेमध्ये गुंतू नका, तर काय हरकत आहे, मी तू पोहे मागितले आणि मी उपमा दिला तर त्याच्यामध्ये तू गुंतू नकोस. तर असं म्हणायचं नाही आहे. कर्म तुम्ही जे काही करत आहात ते योग्य प्रकारे नियोजन करूनच करणं आवश्यक आहे. उद्या चित्रकार आहे कोणी, त्याला कोणी सांगितलं की मला ताजमहालचं चित्र काढून दे आणि त्यांनी दुसरंच कोणतं रेड फोर्टचं चित्र काढून दिलं आणि सांगितलं अरे फळामध्ये गुंतू नकोस, तर चालेल का, त्याला वेडा म्हणण्यात येईल. तर तू नियोजन करूनच कर्म कर, परंतु त्या कर्मामधील जी माझेपणाची आसक्ती असते, याला हाव, अभिमान, गर्व किंवा अति आग्रह हेच झालं पाहिजे असं जे आपण म्हणतो ते सोडणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला आपल्या मुलाने डॉक्टर व्हावं असं वाटतं, तर त्यासाठी त्याला योग्य प्रकारचं मार्गदर्शन लहानपणापासून करणं, त्यासाठी थोडं पैशांचं नियोजन करून ठेवणं ही गोष्ट चूक नाही आहे. त्याला वाटलं की बाबा माझ्या मुलाने डॉक्टर व्हायला हवं, परंतु पुढे त्या मुलाची इच्छाच नसेल तर डॉक्टर व्हायची आणि आपण त्यासाठी जर पूर्ण घरात भांडण सुरू केलं तर ती चुकीची गोष्ट आहे. तर त्या मुलाचा कदाचित मानसिक संतुलन बिघडू शकतं तुमच्या ह्या अति आग्रहामुळे. कारण आपण त्यामध्ये त्याला जाणीव करून द्यायला हवी, अभ्यास करायला हवा, पण त्याची आवड कुठे आहे, त्याचा स्वधर्म काय आहे हे देखील लक्षात घेणं फार आवश्यक आहे. यासाठी योगी अरबिंदो यांचे एक सुरेख उदाहरण आहे की त्यांच्या वडिलांनी लहानपणापासून ठरवलं होतं की भारतीय संस्कृतीशी माझ्या मुलाचा एवढा संपर्क येता कामा नये, त्याने पूर्णपणे एक युरोपियन मनुष्य म्हणून वाढावं, तिथली संस्कृती, तिथलं कल्चर जे आहे ते त्यांनी शिकावं. आणि लहानपणीच वडिलांनी, श्रीमंत होते ते, त्यांना तिथे पाठवून दिलं आणि त्यांनी युरोपमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यांना जी भारतीय अध्यात्माची गोडी लागायची होती ती लागली आणि पुढे ती इतकी वाढली त्यांची, पुन्हा ते मोठे झाल्यावर भारतात आले आणि ती गोडी इतकी वाढली की आज पॉंडिचेरीला योगी अरविंद यांचा आश्रम आहे आणि तिथे योगाविषयीची पूर्ण त्यांची जी साधना त्यांनी केली त्याविषयीची माहिती आपल्याला मिळते. तरी योगविद्येचा, योगशास्त्राचा प्रचार त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात केला. आपण जे कर्म करतो तेव्हा त्या कर्मामधील माझेपणाची आसक्ती जी आहे किंवा हाव, अभिमान, आग्रह, दुराग्रह, गर्व ह्या गोष्टी त्यातून दूर व्हायला हव्या, तर त्या कर्मामधून आपल्याला दुःख मिळणार नाही असं भगवद्गीतेचं म्हणणं आहे. लोकमान्य म्हणतात की अशा प्रकारे जर आसक्ती असेल आपल्या मनामध्ये आणि दैवामुळे जर अडथळा आला तर काय होतं की मनुष्य निराश होऊन जातो, मग त्याला पुढचं काही दिसत नाही. हाच अडथळा जर कुणा व्यक्तीमुळे आला तर मात्र तिथे क्रोध येतो आणि त्या क्रोधातून पुढे द्वेष उत्पन्न होतो की ह्या व्यक्तीने माझं हे नुकसान केलेलं आहे आणि त्या द्वेषामुळे आपल्या हातून कुकर्म घडतं आणि पुढे सगळ्याच गोष्टींचा नाश होतो आणि त्यामुळे ही आसक्ती फार घातक आहे. भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की आसक्ती जेव्हा अति आसक्ती असते कुठल्याही गोष्टीविषयी, असंच व्हायला हवं, मी जे काही हे करत आहे त्यामधून असंच व्हायला हवं, मला असंच मिळायला हवं, त्यामधून काम किंवा इच्छा निर्माण होतात आणि त्याला प्रतिबंध झाला की क्रोध येतो की अरे हे का नाही होत आहे आणि क्रोधामधून मोह निर्माण होतो की मनुष्य कसाही वागू लागतो त्या क्रोधामधून आणि मोहामधून पुढे सर्वस्वाचा नाश होतो. तर यामुळे जी आसक्ती आहे तीच पहिली अडवायला हवी. यासाठी जे काही आपण कर्म करत आहोत ते कर्म करणं माझ्या हातात आहे, पुढच्या गोष्टी माझ्या हातात नाहीत हे मनुष्याने समजून घ्यायला हवं, तर त्याला दुःख होणार नाही.
भगवद्गीतेमध्ये म्हणूनच म्हटलेलं आहे की जो फळाची आशा धरत नाही पण आपलं कर्म मात्र कर्तव्य बुद्धीने करतो तो स्थितप्रज्ञ आहे. प्रत्येक मनुष्य स्थितप्रज्ञ असू शकत नाही, परंतु त्या वाटेचा प्रवास करणं मात्र, ती अवस्था समजून त्याप्रमाणे जास्तीत जास्त वागण्याचा प्रयत्न करणं, मोहामध्ये आसक्तीमध्ये न गुंतणं, हे मात्र प्रत्येक मनुष्याने करणं आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रकृतीच्या गुणधर्माप्रमाणे या जगातील कर्म सुरू असतात. कुठल्याही मनुष्याने जर म्हटलं की माझ्यामुळे हे जग चाललेलं आहे, तर ती त्याची निव्वळ कल्पना आहे. तर प्रकृती आणि परमेश्वर जे आहेत ते हे जग चालवत आहेत, त्यांच्या इच्छेनुसार हे जग चाललेलं आहे. म्हणून आपण बघतो की प्रत्येक वेळेला ते चैतन्य जे आहे ते कुठल्याही व्यक्तीकडून ते काम करून घेत असतं आणि ते काम मात्र पूर्णत्वाला जात असतं. आणि प्रकृती जी आहे ती ही प्रेरणा मनुष्यामध्ये निर्माण करते आणि मनुष्य ते कर्म करतो. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात की तू हे युद्ध केलंस किंवा नाही केलंस तरी समोरचा जो शत्रू आहे ते मरणार आहेत, पण तू ह्याचं जे काही श्रेय आहे पुढे हो, कर्म कर आणि श्रेय घे. तर मनुष्याने जर ह्या गोष्टीचा विचार केला आणि ही गोष्ट जर पूर्णपणे लक्षात आणली की हे कर्म जे आहे ते प्रकृती माझ्याकडून करून घेत आहे, मला कुठल्याही आसक्ती किंवा मोहात न अडकता कर्तव्य बुद्धीने जर हे करता आलं तर त्याचा आनंद मला नक्कीच मिळणार आहे. महाभारतातील व्यासाने युधिष्ठिराला सांगितलेलं वाक्य गीता रहस्यमध्ये दिलेलं आहे. व्यास असं सांगतात की सुख असो वा दुःख, प्रिय असो वा अप्रिय, जे समोर येईल त्यावेळी ते मनाचा हिरमोड होऊ न देता आपले कर्तव्य म्हणून तू ते स्वीकारीत जा. लोकमान्य म्हणतात हा उपदेश अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याचं महत्त्व जर लक्षात घेतलं तर आपल्याला समजेल की संसारातील कित्येक कर्तव्य दुःख सोसून देखील मनुष्याला करावी लागतात. आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, कारण आपण जेव्हा आपल्या आयुष्याच्या शेवटाकडे जाणार असतो, आयुष्याच्या वाटेवर चालत असतो, तेव्हा कर्तव्य बुद्धी जी आहे तीच आपल्याला एक समाधान देत असते. या बाबतीतलं एक अतिशय शिकण्यासारखं उदाहरण जे मला वाटतं ते मी तुम्हाला, अनेक उदाहरणं असतात, अनेक लोक अशा प्रकारे वागत असतात. मोठ्यातलं मोठं जे दुःख असतं ते कशा प्रकारे सहन करून मनुष्य आपल्या कर्तव्य मार्गावर चालत राहतो याविषयीचं हे उदाहरण मला वाटतं. श्रीमती दमयंती तांबे, कॅप्टन विजय तांबे हे 1971च्या युद्धामध्ये पाकिस्तानामध्ये युद्धबंदी म्हणून तिथे ते पकडले गेले. प्लेन जे त्यांचं होतं क्रॅश झालं तिथे आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं आणि दमयंती तांबेंना ही गोष्ट कळली होती की तिथे ते जिवंत आहेत आणि युद्धबंदी म्हणून त्यांना पकडण्यात आलेलं आहे. आणि नंतर जेव्हा भारताने युद्धबंदी परत दिले पाकिस्तानकडून मात्र आपल्या काही लोकांना देण्यात आलेलं नाही आणि कॅप्टन विजय तांबे हे काही पुन्हा आलेले नाहीत. आणि जेव्हा 71 साली विजय तांबे हे युद्धबंदी म्हणून पकडले गेले तेव्हा त्यांच्या लग्नाला जवळजवळ 1.5-2 वर्ष झालेली होती आणि कितीतरी प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. तसंच दमयंती तांबे या अतिशय उच्च शिक्षित, तसंच अर्जुन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, बॅडमिंटनमध्ये नॅशनल चॅम्पियन. त्याच्यानंतर एकदम दुःखाने उन्मळून गेल्या आणि एक गोष्ट त्यांच्याशी बोलताना मला त्यांनी सांगितली की ह्या सर्व दुःखामध्ये, म्हटलं ह्या एवढ्या दुःखामध्ये, कारण मनुष्य एक वेळ गेला ना तरी आपण ते समजून चालू शकतो की ही व्यक्ती निघून गेलेली आहे, परंतु जेव्हा आशा असते आणि ती शत्रूकडे आपली व्यक्ती अडकलेली आहे, त्याचे काही हाल होत असतील का, ती कशा प्रकारे जगत असेल, रोजचा दिवस आपला त्या आठवणीत जाणार असतो. आणि हे जे दुःख आहे ते कशा प्रकारे सहन केलं हे त्यांना विचारलं असता मॅडमनी एक गोष्ट सांगितली, ती मला फार लक्षात राहिली की म्हणाल्या विजयचे काका जे आहेत ते अध्यात्म फार जाणतात आणि त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं या कामी. एक गोष्ट मला कळली की जे काही करतो ते परमेश्वर करतो आणि आपण आपलं कर्तव्य सोडता कामा नये. तर मी नेहमीच विजय यांना शोधायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला 2-3 वेळा त्या पाकिस्तानात देखील जाऊन आलेल्या आहेत. जी काही गोष्ट समोर आली, जी काही बातमी मला मिळाली त्या अनुषंगाने मी त्यांचा शोध घेतला आणि आजपर्यंत देखील त्या घेत आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, संरक्षण मंत्री सगळ्यांना भेटल्या, जे काही प्रयत्न असतील ते केले. पण म्हणाले या दुःखात मला संपून चालणार नव्हतं, मला टिकायचं होतं.
आणि त्यासाठी त्यांचा खेळ त्यांनी सुरू ठेवला, त्यांचं नोकरी त्यांनी सुरू ठेवली. पुढे त्या आपल्या क्रीडा विभागाच्या अध्यक्ष देखील झाल्या आणि आज त्या WWA म्हणजे वॉर विडो असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत. आणि भारतभरातील अनेक महिला ज्यांचे पती युद्धामध्ये शहीद झालेले आहेत किंवा सैन्यामध्ये काम करताना शहीद झालेले आहेत, अशा स्त्रियांसाठी, त्यांच्या हक्कांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी दमयंती तांबे या गेली कित्येक वर्ष काम करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं आहे. तर आपलं दुःख कितीही मोठं असलं तरी आपलं कर्तव्य आपल्याला सोडता येत नाही आणि हे अध्यात्मशास्त्र आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतं. याचं हे एक चांगलं उदाहरण मला वाटतं सांगावंसं. लोकमान्य म्हणतात की यासाठी वेदांमध्ये जसं म्हटलेलं आहे की कर्मे ब्रह्मार्पण करता यायला हवी आणि भक्ती मार्गामध्ये म्हटलेलं आहे की कर्म कृष्णार्पण करता यायला हवी. म्हणजेच काय की कर्म करा पण ती अर्पण करून टाका. ती परमेश्वरासाठी मी करतो आहे, मला जीवन दिलेलं कोणी आहे? परमेश्वराने. मग माझं रोजचं जे कर्तव्य आहे ते मी त्याला का अर्पण करू नये? आणि त्याला जेव्हा मी ते अर्पण करतो, पुढे काय होईल याचा खूप विचार करत नाही, तेव्हा अर्थातच माझ्या मनाचा निग्रह होतो आणि मी दुःखाकडे वळत नाही मन. आणि ह्यातला हाच उपदेश आहे की जेव्हा आपलं मन संतुलित असतं तेव्हा जो असंतोष म्हणजे जो प्रयत्न करत राहणं, असंतोष म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं आहे, मी या स्थितीला गप्प नाही बसणार, मी प्रयत्न करत राहीन यातून बाहेर पडण्याचा किंवा इच्छा करत राहील की माझं काही अजून चांगलं व्हावं पुढे. तर जेव्हा समबुद्धी असते किंवा जेव्हा समर्पण असतं तेव्हा हा असंतोष जो आहे तो चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. कारण कर्म नष्ट केलं तर जग उद्ध्वस्त होण्याचीच वेळ येईल. कल्पना करा, एखाद्या दिवशी आपण खूप कंटाळलो आहोत किंवा काही ठरवलं आजपासून कर्म नाही करायचं, उठलो आणि फक्त एक तरी कर्म होत राहिला. आपण उठणं, डोळ्यांनी बघणं, पापण्या हलवणं, हात हलवणं किंवा काही आपले जे नैसर्गिक विधी आहेत ते करणं, हे तर आपण चुकवू नाही शकणार. तरी समजा ह्याच्यावर काही करायचं नाही, आंघोळ नाही केली, दात नाही ब्रश केले, नाश्ता नाही घेतला, कुठे खिडकी उघडून इकडे तिकडे बघितलं पण नाही, कमीत कमी कर्म करायचं. काय होईल? 4 दिवसांनी कदाचित वेडे होऊ आपण. भगवान श्रीकृष्ण काय सांगतात हे फार महत्त्वाचं आहे. कर्म सोडू नका, कर्म करत राहा. कर्म चांगल्या पद्धतीने करा, कर्तव्य करा, पण फळामध्ये गुंतू नका. यासाठी वैराग्याद्वारा इंद्रिये आणि मनाचा पूर्ण निरोध करणं आवश्यक आहे. कर्म करा पण ती कर्तव्य कर्म करा, लोकसंग्रहासाठी कर्म करा. जनक राजाने युधिष्ठिराला जो उपदेश केलेला आहे महाभारतामध्ये तो या ठिकाणी दिलेला आहे. जनक राजा हे आत्मज्ञानी पुरुषांचं उत्तम उदाहरण आहे आणि रामायण काळापासून ते महाभारतात देखील जनक राजांची काही उदाहरणं दिलेली आहेत. जनक राजा असे म्हणतात युधिष्ठिराला की मी वैराग्य बुद्धीने वागतो आणि सर्व विषयांचं सेवन म्हणजे जगताना जी काही कर्म करावी लागतात किंवा जे काही उपभोग घ्यावे लागतात ते सर्व मी वैराग्य बुद्धीने घेतो. नाकाने गंध किंवा जिभेने चव, डोळ्यांनी पाहणं हे सर्व मी स्वतःसाठी करीत नाही तर कर्तव्य म्हणून करतो. माझी इंद्रिय आणि मन हे माझ्या ताब्यात आहे. ही खरी सुखाच्या दृष्टीने वाटचाल आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे, जे गीता रहस्यमध्ये लोकमान्यांनी दिलेलं आहे, इंद्रियांच्या वृत्ती अडवून जे मनाने विषयांचे चिंतन करतात ते ढोंगी होय. त्याऐवजी जो मनुष्य मनोनिग्रहाने काम वासनेचा जय करतो आणि विषयांमध्ये न गुंतता लोकसंग्रहासाठी कामे करतो तो खरा श्रेष्ठ आहे. तर ढोंग न करता खरंच आपलं मन आवरण्याचा प्रयत्न करायला हवा. लोकमान्य म्हणतात की इंद्रियांचे व्यापार हे स्वभाव सिद्ध आहेत. एखादा मनुष्य साधू जरी झाला तरी उठणे, बसणे किंवा भिक्षा मागून जेवणे या गोष्टी तर त्याला कराव्याच लागतील. तर यासाठी कर्म सोडण्याची गरज नाही आहे. कर्म करा, आसक्तीमध्ये गुंतू नका. गीता रहस्य म्हणजेच कर्मयोगशास्त्र आणि भगवद्गीता यांच्या दृष्टीने जो अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे, ज्याला याची चतुस्सूत्री असं म्हणता येईल, तो लोकमान्यांनी सांगितला आहे. तो म्हणजे 2ऱ्या अध्यायातला श्लोक आहे आणि आपण सर्वांनाच त्याची माहिती आहे. श्रीकृष्णाने जो उपदेश केलेला आहे अर्जुनाला फार महत्त्वाचा, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी.
हा अतिशय महत्त्वाचा असा उपदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला आहे आणि त्याचा अर्थ लोकमान्य आपल्याला गीता रहस्यमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे. श्रीकृष्णाने काय सांगितलेलं आहे अर्जुनाला, जे आत्तापर्यंत आपण बघितलं सगळं विवेचन, की तू कर्मभूमीत जन्मलेला आहेस, तर कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. तुला कर्म नव्हे ते कर्म तुला करावंच लागेल. कर्म न करता तुला बसताच येणार नाही. पण हा जो अधिकार आहे तो केवळ कर्तव्य कर्म करण्यापुरता आहे. कर्मफळावर तुझा अधिकार नाही. आणि ज्या गोष्टीचा ईश्वरी शक्तीने तुला अधिकारच दिलेला नाही आहे त्या गोष्टीमध्ये जर तू गुंतलास तर विचार कर तुला किती त्रास होईल. विचार करा की ज्या गोष्टीचा आपल्याला अधिकारच नाही आहे, एखाद्या आपण कॉलेजमध्ये शिकतो आहोत आणि एखाद्या शिक्षकांचं शिकवणं आपल्याला आवडत नाही आहे, तर त्यांची बदली करणं त्या विषयावरून आपल्या हातात आहे का? तर आपण त्यामध्ये न गुंतता जितकं चांगलं ऐकता येईल आपल्याला किंवा दुसरीकडून माहिती घेता येईल जे काय आहे ते करायला हवं. आणि जर सारखं तोच विचार केला की ह्या शिक्षकांना मला काढून टाकायचे, या शिक्षकांना मला काढून टाकायचे, तर आपल्याकडे तो अधिकार नसल्यामुळे त्या कमिटीकडे कॉलेजचा तो अधिकार असेल तर आपला वेळ मात्र फुकट जाईल. तर आपल्याला कुठल्या गोष्टीचा अधिकार आहे ते पहिल्यांदा समजायला हवं. आणि ज्या गोष्टीचा आपल्याला अधिकारच दिलेला नाही आहे त्यामध्ये गुंतणं हे आपल्या हातात नाही आहे. एखाद्या मनुष्याचं जर ॲक्सिडेंट झालं तर आपण जर तिथे बसून चिंता करत बसलो, अरे हे आणि ही गाडी अशीच चालवायला हवी होती आणि ही गाडी अशीच चालवायला हवी होती मग ह्याचं, तोपर्यंत कदाचित त्या मनुष्याची स्थिती अधिक गंभीर होईल. आपल्या हातात काय दिलंय, तू त्याला पटकन उचल, गाडीत घाल, डॉक्टरकडे ने आणि त्याचे उपचार सुरू होऊ देत. आधी कोणी चुकी केलेली असेल त्याची शिक्षा नंतर त्याला सांगून दे. तर आपल्या हातात जे आहे ते प्रथम आपण करणं आवश्यक आहे. जे आपल्या हातात दिलेलं नाही आहे, जसं की कर्मफळावरचा अधिकार आपल्या हातात दिलेला नाही आहे आणि मनुष्य जेव्हा त्यामध्येच गुंतू बघतो तेव्हा काय होतं की त्याचं दुःख सुरू होतं, कारण त्याचं सोल्युशनच त्याच्याकडे नाही आहे आणि तो त्याच्यातच पुन्हा पुन्हा बोलतो आहे. तर हा जो कर्मफळाचा अधिकार आहे तो कोणाला दिलेला आहे? सृष्टीतील कर्मविपाकाला किंवा परमेश्वराला दिलेला आहे. कर्मविपाक म्हणजे तुमचं आधीपासूनचं जे काही गेल्या जन्मीपासूनचं लहानपणापासूनचं जे काही कर्म केलेलं आहे त्यानुसार तुम्हाला फळ मिळतं असं म्हणतात. आणि त्याच्याही वर भक्ती मार्गामध्ये म्हटलं जातं परमेश्वर ह्यामध्ये हस्तक्षेप करू शकतो. तर त्याला समर्पित व्हा, त्याला सांगा की देवा मला ह्यातून बाहेर काढ, जे काही चाललं आहे त्यातून मला दुःख होतं आहे. तर तो नक्कीच तुमच्या भक्तीमुळे तुम्हाला बाहेर काढेल किंवा तुमचं जे सहन करणं आहे त्यामध्ये शीतलता तर नक्कीच आणेल. आणि तुमचं आयुष्य जर पुढे जाता ह्या समर्पणामुळे, या भक्तिभावनेमुळे नक्कीच आनंदात जाईल. तर जे हातात आहे ते कर्तव्य कर्म करणं आणि समर्पित होणं परमेश्वराला. आणि जी गोष्ट आपल्या हातातच नाही आहे ती अशी व्हायला हवी, ती तशी व्हायला हवी असा विचार करणं हे दुःखाला आमंत्रण केल्यासारखं आहे. आणि एक गोष्ट मात्र यामध्ये भगवंताने निक्षून सांगितलेली आहे, ती म्हणजे तू कर्म मात्र सोडू नकोस. कारण तू कर्मभूमीत जन्मलेला आहेस तेव्हा कर्म हे तुला करावंच लागणार आहे. मग ते का नाही तू व्यवस्थित करावंस, नियोजन करून करावंस, मनापासून करावंस, त्याचा आनंद तुला मिळणार आहे. लोकमान्य म्हणतात सुख म्हणजे जेव्हा आपण आधिभौतिक सुख म्हणतो आणि त्याच्या मागे धावत सुटतो की मला ही गोष्ट मिळायला हवी, मला ती गोष्ट मिळायला हवी, माझं एक घर घेण्याचं स्वप्न आहे, मग घर घेतलं की मला गाडी हवी, मग मला फर्निचर हवं, मग माझ्या मुलाने अमुक करायला हवं, मग माझा मुलगा अमुक व्हायला हवा, माझ्या मुलाने 2 घरं घ्यायला हवी, आमचं नाव असं व्हायला हवं. तर ही जी विषय सुख आहेत ती एकतर नित्य नाही आहेत, ती क्षणभंगूर आहेत, त्या वेळे कारण आपल्याला माहिती नाही आहे पुढे काय होणार आहे. तसंच ही भौतिक सुख जी आहेत, थंड पाणी जे आहे, उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पाणी छान वाटेल पण थंडीमध्ये तेच थंड पाणी आपल्याला त्रासदायक होऊ शकतं. एखादा गोड पदार्थ आपल्याला आवडत असेल भरपूर, आपण तो अति खाल्ला, लाडू आवडत आहेत आणि ते जर 15 खाल्ले तर ते त्रासदायक होऊ शकतात. असं होईल कदाचित की पुढे आता कित्येक महिने मला त्या गोष्टीला स्पर्शच नाही करायचा आहे. तर विषय सुख ही अनित्य आहेत, ती कायम टिकणारी नाही आहेत. तर त्यामध्ये मनुष्याने अडकता कामा नये. आणि ही जी सुख आहेत ती ज्याप्रमाणे एखादं लहान मूल चंद्राला धरण्याचा आग्रह करतं आणि रडतं त्याच्यासाठी, मला चांदोबाला धरायचं आहे, परंतु कधीच चांदोबा त्याच्या हातात येऊ शकत नाही. कदाचित आई वगैरे त्याला आरशात दाखवेल चंद्र, तो घेतला असं सांगेल, पण खरा चंद्र कधीच त्याच्या हातात येणं शक्य नाही आहे. तर त्याप्रमाणे
विषय सुखांच्या मागे धावणाऱ्या मनुष्याची गत होते. या बाबतीत आदिभौतिक पंडित मिल याचं मत लोकमान्यांनी दिलेलं आहे. मिल याने आपल्या ग्रंथात असं म्हटलेलं आहे की आदिभौतिक म्हणजेच शारीरिक सुखांपेक्षा आध्यात्मिक किंवा मानसिक सुख श्रेष्ठ आहेत असा जो सिद्धांत ज्ञानी मनुष्य करतात तो त्यांच्या ज्ञानाच्या घमेंडीने त्यांनी केलेला नसून ही मनुष्य जन्माची खरोखरच सार्थकता या गोष्टीमध्ये आहे. आणि हे अभ्यासाअंती त्याने लिहिलेलं आहे, तो आदिभौतिक पंडित असून देखील. तसंच प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञानाचं वाक्य लोकमान्यांनी यात दिलेलं आहे. प्लेटो हा ग्रीक तत्त्वज्ञानी म्हणतो की शारीरिक सुखांपेक्षा मानसिक सुख ही जास्त वरची आहेत आणि त्याच्याही वरची आहेत ती म्हणजे बुद्धिग्राह्य सुख, ज्याला परम आध्यात्मिक असं म्हटलं. म्हणजे विवेकातून जे येतं, बुद्धीच्या ठिकाणी विवेक असतो. संतुलित बुद्धीमधून जे सुख आपल्याला प्राप्त होतं ते परम आध्यात्मिक सुख आहे आणि ते सर्वात श्रेष्ठ सुख आहे. भर्तृहरी यांचं एक वाक्य या संदर्भात दिलेलं आहे. भर्तृहरी म्हणतात की खरोखर जर मन प्रसन्न असेल तर श्रीमंत आणि गरीब हे दोघेही सारखेच आहेत. आणि भर्तृहरी हे राजा होते आणि नंतर त्यांनी संन्यास स्वीकारला होता. आणि त्यांनी म्हटलेलं हे जे वाक्य आहे खरंच लक्षात घेण्यासारखं आहे, कारण त्यांनी दोन्ही परिस्थिती बघितलेली आहे. भगवद्गीतेमध्ये सुखाचे 3 प्रकार आहेत, ते पुन्हा एकदा लोकमान्यांनी गीता रहस्यमध्ये सांगितलेले आहेत. सात्विक सुख म्हणजे सर्वात उच्च सुख ज्याला म्हटलं जातं आणि ते आपल्या आत्म्याला जाणल्यावर येतं. आत्म्याचे खरे स्वरूप जेव्हा कळते आणि सर्वानुभूती एकच आत्मा आहे हे जेव्हा कळतं तेव्हा मनुष्याला या सात्विक सुखाची प्राप्ती होते. इंद्रियांचे विषय आणि इंद्रिये यांच्यामधून मिळणारं सुख जे आहे आदिभौतिक ते म्हणजे राजस सुख. आणि निद्रा, आळस किंवा चित्ताला जे मोहात पाडतं ते म्हणजे आपण ठरवलं नाही करायचं तरी आपण ते करतो. सतत TV बघणे, सतत लोळत राहणे, आपल्याला आतून कळत असतं की हे चांगलं नाही आहे. तर हे जे सुख आहे त्याला तामस सुख असं म्हटलेलं आहे. हे अत्यंत खालच्या प्रकारचं सुख आहे आणि यातून दुःखच मिळतं पुढे. आणि भगवद्गीता यापुढे जाऊन सांगते की जेव्हा सात्विक सुख म्हणजे हे परम उच्च सुख, आत्मिक सुख जेव्हा आपल्याला प्राप्त होतं तेव्हा ही जी स्थिती आहे ती पुढे येणाऱ्या कुठल्याही दुःखाने ढळत नाही. पुढे लोकमान्य कठोपनिषदातील उदाहरण देतात. ते म्हणतात की कठोपनिषदात आपण गेल्या भागात देखील बघितलं की श्रेय म्हणजे आत्मसुख आणि प्रेय म्हणजे आदिभौतिक सुख. आणि नचिकेताने यमाकडून श्रेयाची मागणी केलेली आहे. परंतु लोकमान्य म्हणतात जेव्हा आपण भौतिक जगात जगतो तेव्हा इतर सुखांची देखील आवश्यकता असते, आपण ती नाकारून चालणार नाही. प्रत्येक मनुष्य डोंगरावर जाऊन राहील का? प्रत्येक मनुष्य गुहेत जाऊन तप करेल का? तर शक्य नाही आहे. त्याला जे काही कुटुंब मिळालं आहे, जिथे काही जन्म मिळाला आहे त्याप्रमाणे त्याला कर्म करणं आवश्यक आहे, कर्तव्य करत जाणं आवश्यक आहे. आणि आपला देश, आपला समाज, आपलं कुटुंब यांच्यासाठी आपल्याला ह्या सुखांची गरज असते. या ऐहिक गोष्टी देखील काही प्रमाणात आवश्यक असतात. लोकमान्यांनी यासाठी उदाहरण दिलं आहे की सोने हा सर्वश्रेष्ठ धातू आहे, परंतु प्रत्येक गोष्ट आपण सोन्यापासून बनवू शकतो का? तांबे, पितळ, लोखंड या गोष्टींची देखील आपल्याला गरज लागते जीवनामध्ये. साखर ही अतिशय गोड आहे, परंतु फक्त साखरेवरच आपण रोज साखर खाऊन जगू शकतो का? जेवण करताना मिठाची गरज असते, इतर पदार्थांची गरज असते. त्याचप्रमाणे हे मान्य आहे की आत्मसुख हे अतिशय वरच्या प्रतीचं सुख आहे, परंतु इतर सुखांची देखील, इतर गोष्टींची देखील थोडीफार आवश्यकता असते. कोणी मोठा साधू देखील असेल तर त्याला जरी मदत करायची आहे आपल्याला तर आपल्याकडे संपत्ती हवी ना, तरच आपण त्याला त्यांचे आश्रम बांधण्यासाठी म्हणा, त्यांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी, जसा गौतम बुद्धांच्या कार्याचा प्रसार सम्राट अशोकाने पुढे केला, तर हा करण्यासाठी आपल्याकडे थोडंफार भौतिक सुख जे आहे त्याची आवश्यकता आहे, भौतिक सामर्थ्याची आवश्यकता आहे. यासाठीच पुन्हा कठोपनिषदामधील नचिकेताचं उदाहरण लोकमान्यांनी दिलेलं आहे. यम जेव्हा त्याला वर मागायला सांगतो नचिकेताला, तेव्हा पहिली गोष्ट त्यांनी आत्मविद्या मागितलेली नाही आहे, तर माझे वडील माझ्यावर रागावले आहेत, त्यांचा राग दूर होऊ दे, ह्या पहिला वर तो मागतो. दुसरा वर त्याने मागितलेला आहे तो म्हणजे अग्नीचं ज्ञान, म्हणजे त्या काळी जी कर्म
कांड केली जात असत, यज्ञ होम हे अग्नीच्या सहाय्याने केले जात असत, त्याचं ज्ञान मागितलेलं आहे की त्या ज्ञानाच्या आधारे माझा चरितार्थ चालला पाहिजे. म्हणजे जेवढं हवं तेवढं त्यांनी ऐहिक सुख देखील मागितलेलं आहे. आणि तिसऱ्या वेळेला मात्र त्यांनी आत्मविद्या मागितलेली आहे. त्यावेळेला यम त्याला म्हणतो की तुला मी अजून ऐहिक सुख देतो, प्रचंड संपत्ती देतो, पण तू आत्मविद्या मागू नकोस. तेव्हा मात्र नचिकेताने त्याला ठामपणे नाही सांगून श्रेयाचीच मागणी केलेली आहे. तर अशा प्रकारे श्रेय जरी योग्य असलं, आवश्यक असलं, अतिशय उच्च दर्जाचं असलं तरी देखील थोड्याफार प्रमाणात मनुष्याला ऐहिक गोष्टींची गरज पडते. यासाठी महाभारतामध्ये भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितलेली इंद्र व प्रल्हादाची कथा लोकमान्यांनी दिलेली आहे की इंद्र आपल्याला माहिती आहे की देवांचा राजा आहे, त्रैलोक्याधिपती असा इंद्र. याचं राज्य म्हणजे प्रल्हाद त्याला जिंकतो आणि प्रल्हाद त्रैलोक्याधिपती होतो आणि इंद्राचं राज्य निघून जातं. तेव्हा इंद्र देवगुरु जे बृहस्पती आहेत त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की मला श्रेय म्हणजे आत्म्याचं कल्याण कशामध्ये आहे त्याची माहिती सांगा. बृहस्पती त्याला माहिती देतात, परंतु त्याने त्याचं समाधान होत नाही. तेव्हा ते त्याला शुक्राचार्यांकडे पाठवतात, जे दैत्यांचे गुरु आहेत आणि बृहस्पतींचे बंधू देखील आहेत ते. तर शुक्राचार्यांकडे जातो, शुक्राचार्य त्याला ते ज्ञान देतात, परंतु त्याचंही समाधान होत नाही. तिथे इंद्राचं आणखी काही आहे का असं तो विचारतो. तेव्हा ते म्हणतात मग तू प्रल्हादाकडेच जाऊन ते ज्ञान विचार, कारण त्याचं राज्य घेतलेलं आहे प्रल्हादाने, तर कशाच्या जोरावर घेतलेलं आहे ते राज्य हे तोच जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेल. मग इंद्र ब्राह्मणाचा वेश घेऊन प्रल्हादाकडे जातो, त्याची सेवा करतो आणि त्या सेवेने प्रल्हाद प्रसन्न होतो. आणि तेव्हा प्रल्हाद त्याला सांगतो की शील म्हणजे धर्माने आणि सत्याने वागण्याचा जो स्वभाव आहे हेच खरे श्रेय आहे आणि त्रैलोक्याचे राज्य जिंकण्याची गुरु किल्ली देखील हीच आहे. फार महत्त्वाची गोष्ट प्रल्हादाने सांगितलेली आहे. आणि पुढे प्रल्हाद विचारतो त्याला, प्रसन्न आहे तुझ्या सेवेने, तुला काय हवं ते माग. तेव्हा इंद्र त्याला म्हणतो की तुझं शील मला दे. आणि प्रल्हाद जेव्हा त्याला तथास्तु म्हणतो तेव्हा त्याचं शील इंद्राकडे जातं आणि त्याबरोबर सत्य, वृत्त आणि श्री म्हणजेच ऐश्वर हे देखील सर्व इंद्राकडे जातं आणि इंद्र पुन्हा त्रैलोक्याधिपती होतो. तर ह्या गोष्टीमध्ये न गुंतता ह्याचं जे सार आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे की सत्याने आणि धर्माने वागण्याचा जो स्वभाव आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण हे ज्ञान आहे खरं आणि हेच आत्मज्ञान आहे, सत्य आणि धर्माच्या मार्गावर असणं. आणि म्हणूनच आपण विष्णूची जी प्रतिमा बघतो की विष्णू आहेत आणि लक्ष्मी देवी त्यांचे पाय दाबत आहे, तर इथे स्त्री पुरुष समानतेवर काही घाला घातलेला नाही आहे. तर ह्याचा एकच उद्दिष्ट आहे, ह्याचा प्रतीक आहे ते की सत्य आणि धर्म, न्याय याचं प्रतीक प्रत्यक्ष विष्णू आहेत, आत्मज्ञानाचं प्रतीक विष्णू आहेत. आणि जी संपत्ती, लक्ष्मी देवीची पूजा आपण भौतिक संपत्तीसाठी करतो, तर ही जी लक्ष्मी देवी आहे ती त्यांच्या अंकित आहे. जेव्हा धर्माने आणि सत्याने मनुष्य वागतो तेव्हा त्याच्याकडे जी संपत्ती येते ती त्याला सुख देते, जशी लक्ष्मी विष्णूला देते. आणि नाहीतर जर एखादा मनुष्य चुकीच्या मार्गाने वागत असेल तर तीच लक्ष्मी त्याच्या त्रासाला आणि नाशाला कारणीभूत ठरते, कारण तो उन्मत्त होतो. तो जर सत्य आणि शील नसेल त्याच्याकडे तर होतं काय की तो जे आपले गुण आहेत ते विसरून अवगुणांच्या दिशेने झुकू शकतो, जसं रावणाचं झालं. कुबेराची प्रचंड संपत्ती त्यांनी स्वतःकडे आणली आणि जगात श्रीमंत राजा होता, देवांना देखील बंदी बनवलेलं होतं, परंतु ती लक्ष्मी त्याला आत्मज्ञान नसल्यामुळे त्याला तिची सेवा करता आली नाही किंवा तिच्याकडून त्याला जो आनंद हवा होता तो प्राप्त करता आला नाही. तर यासाठी आवश्यकता आहे, जर आपल्याला प्रेय देखील हवं असेल तर श्रेय त्याच्या बरोबरीने आवश्यक आहे. म्हणजेच भौतिक संपत्ती जर आपल्याला मिळवायची असेल, जगामध्ये आपण राहतो, आपलं कर्तव्य आहे, तर पहिली गोष्ट आहे श्रेय मिळवा आणि नंतर प्रेयाकडे लक्ष द्या. लोकमान्य म्हणतात, भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे, ज्ञानाशिवाय ऐश्वर्य म्हणजे आसुरी संपत्ती आहे. म्हणजे ती संपत्ती आपल्यावरच उद्या उलटेल, ती आपल्यालाच त्रासदायक होईल. तर अशी संपत्ती मिळून काय उपयोग.
तर त्यासाठी प्रथम ज्ञान प्राप्त करा. इतकं महत्त्व आपल्या अध्यात्मशास्त्राने खऱ्या ज्ञानाला दिलेलं आहे. भौतिक जगामध्ये ऐश्वर्य मिळवायचं झालं तर कर्मे करणं आलं. मग ती कर्मे कशी करा? आसक्ती सोडून करा. हेच ज्ञान आहे. म्हणजे ह्या दोन्हीची जोडी ठेवा. कर्म करा पण आसक्ती सोडून करा. आणि हेच ह्याचं मर्म आहे. लोकमान्य म्हणतात आधी भौतिक सुखांना जो परमसाध्य मानतात ते परम शब्दाचाच अपमान करतात. जे आत्मसुख आहे ते खरं परमसाध्य आहे. भौतिक सुख जी आहेत ती जगात जगताना आवश्यक आहे. ती तेवढ्यापुरतीच आवश्यक आहे. जसं नचिकेत शेवटी त्या मोहाला बळी पडत नाही. तो म्हणतो जेवढं आहे तेवढं मी मिळवलं, आता मला आत्मज्ञानाचीच गरज आहे. कारण जर तुम्हाला प्रगतीच्या मार्गाने, मुक्तीच्या मार्गाने वाटचाल करायची आहे तर हे ज्ञानच आपल्या उपयोगी पडणार आहे. आधी भौतिक लोक जसं म्हणतात पुष्कळांचं पुष्कळ सुख, सर्वभूतहित, ह्या गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये जर वरवरचा विचार असेल, कर्त्याच्या बुद्धीचा विचार केला गेला नसेल तर या गोष्टी अपूर्ण आहेत. आणि आपल्या अध्यात्मशास्त्राने सांगितलेलं आहे की कर्त्याची शुद्ध बुद्धी ही बाकी तुमचं कोणतंही भौतिक कामापेक्षा महत्त्वाची आहे. लोकमान्यांनी म्हटलं आहे भगवद्गीतेमध्ये, वेदांताची तत्वे न सोडता कर्मयोगशास्त्र भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि यामध्ये नित्य आत्म्याचं नित्य कल्याण हे जास्त महत्त्वाचं मानलेलं आहे. तर ह्या सुखदुःख विवेक या प्रकरणाच्या उर्वरित भागामध्ये आपण पाहिलं की सुखाचं नेमकं स्वरूप काय आहे आणि कशा प्रकारे ज्ञान आणि ऐश्वर्य यांची जोडी आवश्यक आहे, तिचं महत्त्व काय आहे आणि कशा प्रकारे या मार्गाने जाण्याचा आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. धन्यवाद.